माझे नाव सारा मोहन भाटले. मी इयत्ता 9वी अ मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव विके मटे हायस्कूल आहे. सादर करीत आहे अभिवाचन. माझ्या गोष्टीचं नाव आहे शक्य तेवढं साठवा आणि याचे लेखिका आहेत आपल्या सर्वांच्या आवडत्या सुधा मूर्ती आणि अनुवाद केला आहे लीना सोहोनी यांनी. शक्य तेवढं साठवा. सीताकर आणि बंगारम्मा हे एक मध्यमवर्गीय जोडपं होतं. ते सुखानं आनंदानं राहत असत. सीताकर नोकरी करी तर बंगारम्मा गृहिणी होती. रोज सायंकाळी सीताकर कामावरून परतला की दोघं भजन गात विश्रांती घेत वाचन करीत. त्यांचं आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं बरं का. त्यांच्या घरी नेहमी पाहुण्यांची वर्दळ असे. नातेवाईक मित्रमंडळ नेहमी त्यांच्या भेटीला येत. घर माणसांनी आनंदाने उत्साहाने भरलेलं असे. बंगारम्माला अनेकदा वाटायचं आपण भविष्य काळासाठी थोडे पैसे साठवायला हवे. एके दिवशी सीताकर कामावरून घरी येत होता. वाटेत त्याला एक पैशाचा बटवा आढळला. त्याने तो बटवा उघडून पाहिला. आत 9 स्वर्ण मुद्रा होत्या. एवढी मोठी रक्कम त्याने आजवर आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. त्या बटव्याचा मालक आपला बटवा शोधत येईल म्हणून सीताकर बराच वेळ त्या जागी वाट पाहत थांबलेला. पण कोणी झालं नाही. अखेर तो ते बटवा घेऊन घरी परतला. त्याने घरी आल्यावर आपल्या पत्नीला ते पैसे दाखविले. बंगारम्मा म्हणाली, बरं झालं, आपण थोडे तरी पैसे साठवायला हवेत असं मला वाटायचं, पण तुम्ही कधीच माझं ऐकलं नाही. आता प्रत्यक्ष देवानेच आपल्याकडे हे पैसे पाठवले आहेत. आता तरी आपण हे खर्च न करता शिल्लक टाकूया की. सीताकरला मात्र एका गोष्टीचं मनातून जरा वाईट वाटलं होतं. तो म्हणाला, ह्या 9 स्वर्णमुद्रा आहेत. जर त्याऐवजी 10 असल्या असतं तर किती बरं झालं असतं ना. 10 आकडा शुभ असतो. मला या 9 मोहऱ्या मिळाल्या त्याही मोफत. मग त्याऐवजी 10 मिळालं असतं तर काय बिघडलं असतं का. त्यावर त्याची समजूत काढण्यासाठी बंगारम्मा म्हणाली, चिंता करू नका, तुम्हाला तर आनंद झाला पाहिजे. आपल्याला कधी इतके पैसे मिळतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण तरीही सीताकरचा चेहरा जरा उदास असमाधानीच दिसत होता. तो म्हणाला, हे बघ, आपण असं करूया, आपण दोघं उद्यापासून जास्त मेहनत करूया, पैसे साठवूया आणि एक नवीन स्वर्णमुद्रा घेऊया, म्हणजे 10चा आकडा पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी बंगारम्माने पण एक नोकरी धरली. सीताकर आपल्या आहे त्या नोकरीवर जादा काम करून जास्त पैसे मिळवण्याच्या मागे लागलेला. दोघांवर कामाचा इतका ताण पडू लागला, पूर्वीसारखं त्यांचं मन राहिलंच नव्हतं. दुसऱ्यासाठी वेळ कशाला द्यायचा, त्याऐवजी त्या वेळात काम करावं असं सीताकरचं म्हणणं होतं बाबा. असे कितीतरी महिने लोटले. एक स्वर्णमुद्रा विकत घेऊनही त्यांच्याकडे काही पैसे उरलेले. बंगारम्माला आता आनंद झालेला होता. ती आपल्या पतीला म्हणाली, आता आपली स्वर्णमुद्राही खरेदी करून झाली आहे. आता राहिलेल्या पैशांमधून आपण छोटीशी सहल काढूया का. पण सीताकर मात्र या गोष्टीला राजी झाला नाही. तो म्हणाला, हे बघ, आपण आणखी थोडे पैसे साठवले तर त्यातून आणखी एक स्वर्णमुद्रा खरेदी करता येईल. सोन्याला तर कधी गंज तर चढत नाही ना. उद्या आपल्याला मूल झालं की त्याच्यासाठी ती स्वर्णमुद्रा उपयोगी पडेल. आणि मग त्यांनी परत मेहनत चालू केली. पण परत त्यांनी खूप कष्ट केले. कष्ट करून त्यांनी आणखी एक स्वर्णमुद्रा खरेदी केली. बंगारम्मा म्हणाला, बरं झालं, आत्ता परत पहिल्यासारखं सुख समाधान राहू आपण. त्यावर सीताकर म्हणाला, हेही बरोबर नाही. आपण आपल्या मुलाला एकच सुवर्णमुद्रा देणार, हे काय मला बरं नाही वाटत. अशा रीतीने सीताकरचं समाधानच होईना. ते काम करत राहिले, पैसे साठवत राहिले, पण त्यांच्या आयुष्यातील आनंद हरपला. तो मात्र कायमचाच. धन्यवाद.